रामकृष्ण हरी मंडळी, आज मुक्काम पोस्ट ठाणे, गाव वाघबीळ गावामध्ये स्वस्तिक रिगालिया नावाचं साधारणतः एक 10 ते 15 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स असणार आहे। मोफा कार्पेटचा असणारा फ्लॅट असेल। तुम्हाला बाल्कनी बघितल्यानंतरच लक्षात येईल की ही बाल्कनीची साईज किती मोठी आहे। कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे। विशेष म्हणजे ह्याचा जो मेंटेनन्स आहे साधारणतः 5300, पण 3 BHK हा प्रॉपर 3 BHK असणार आहे। बाल्कनीची साईज जर तुम्ही बघितली तर खूप अशी प्रशस्त आणि खूप मोठी बाल्कनी आहे। तुमच्या बाल्कनीमधलं तुम्हाला हे तुमचं गार्डन प्रॉपरली दिसतं। क्लब हाऊस आहे इथे, पण स्विमिंग पूल नाही आहे। म्हणजे गार्डन आहे, जिम आहे, कम्युनिटी हॉल आहे, दॅट्स इट। ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक ओपन अलाउटेड कार पार्किंग असणार आहे। आणि साधारणतः हा जो फ्लॅट आहे 3 BHK, याचा जो कार्पेट आहे तो कार्पेट तुम्हाला जवळजवळ 1200 कार्पेट मिळणारा फ्लॅट आहे। 1200 कार्पेट म्हणजे खूप मोठा कार्पेट आहे। तुम्ही हॉलची जरी साईज बघितली तर तुम्हाला नक्की जाणवेल की हा हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। हॉलची साईज एकदम चौरसमध्ये आहे आणि खूप मोठी आहे। म्हणजे तिथनं जे अंतर आहे ते जर बघितलं तर इथपर्यंत त्याचा खूप मोठा प्रशस्त असा हॉल आहे। ज्यांच्याकडे कमी बजेटमध्ये 3 BHK फ्लॅटची गरज आहे त्यांच्यासाठी, आणि परिवार मोठा आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला फ्लॅट आहे। आतमध्ये येताना जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये येताना तुमची एंट्री ही बाहेर जाताना वेस्टला आहे, आतमध्ये येताना ईस्टला आहे। बाहेरचा जो एरिया आहे जर आपण बघितलं त्या लिफ्टपासून जर आपण आलो हा इथपर्यंत हा आपलाच एरिया आहे, आणि हा आपली आतमध्ये इथे एंट्री असेल तर हा जो स्पेस आहे हा आपल्यालाच मिळतो। त्यामुळं बाहेर येताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला आपण हॉलमध्ये एंट्री करतो, मी तुम्हाला बाल्कनी दाखवली, हॉल दाखवला, त्याच्या इमिडिएटली ह्या साईडला जर बघितलं प्रशस्त असं खूप मोठं तुम्हाला किचन मिळतं। ते किचन जे आहे पूर्णपणे मॉड्युलर बनवलेलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, आणि ह्या साईडला तुम्ही मंदिरासाठी म्हटलं तरी खूप मोठी अशी जागा होऊ शकते, किंवा स्टोर रूम जरी बनवायचं असलं तरी खूप मोठं स्टोर रूम होऊ शकतं। कारण जुना 1200 कार्पेट असल्या कारणानं हा फ्लॅट तुम्हाला नक्की जाणवतो की हो हा खूप मोठा फ्लॅट आहे। लोकेशन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाघबीळ लोकेशनला हिरणनंदिनी इस्टेटच्या बॅक साईडला म्हणलं तरी चालेल, किंवा माधव पोलिसच्या जस्ट अपोजिटला म्हणलं तरी चालणार। भविष्यातलं येणारं हिरणनंदिनी नॅरोलॅक नावाचं नवीन अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट असणार आहे, त्याच्याच बाजूला हे प्रोजेक्ट असणार आहे। मेट्रो स्टेशन साधारणतः 7 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। इथनं शाळा किंवा मग ज्या हॉस्पिटल्स वगैरे आहेत तेही ह्या प्रोजेक्टपासून तसं जवळ आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण अंतराचा विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः हा जो कॉम्प्लेक्स आहे साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती हा आहे। तुम्ही जर याचा पॅसेजचा एरिया बघितला तर तुम्हाला खूप मोठा पॅसेजमध्ये मिळेल। एवढी मोठी ब्रॉड आणि खूप मोठी जागा आहे, जी तुम्हाला जर याच्यात काही चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज नक्की करू शकता। आता त्याचं पहिलं हे कॉमन आपलं वॉशरूम किंवा बाथरूम जे काय आहे ते त्या पद्धतीचं त्या साईडला तुमचं ह्या पद्धतीने, आणि ह्या साईडला आंघोळीला जर आलं तर आंघोळीसाठी असा मोठा असा स्पेस तुम्हाला वेगळा दिलेला आहे इथे। त्यानंतर ज्यावेळेला आपण आपल्या ह्या वॉशरूमच्या बाहेर पडू त्यावेळेला इथे प्रॉपर हँडवॉश करण्यासाठी तुम्हाला इथं वॉश बेसिन वगैरे तयार करून ठेवलेलं आहे। ह्या साईडला जर गेलात तर तुम्ही इथे वॉशिंग मशीन लावू शकता, आणि कपडे धुवायची मशीन पण तुमची इथे म्हटलं तरी तुम्ही नक्की सेट करू शकता। आणि आपण सरळ गेल्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे, असे 2 बेडरूम्स। आणि अधिक इकडे जर सगळ्यात पहिलं बघितलं तर हे तुमचं गेस्ट बेडरूम म्हटलं किंवा चिल्ड्रन्स बेडरूम किंवा कसं तुम्हाला ज्या पद्धतीनं वापरायचं असं मोठं बेडरूम, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वॉलड्रॉपसाठी ऑलरेडी वॉलड्रॉप बनवलेले आहेत। त्याचा स्पेस पण जरी बघितला तर तो खूप मोठा असा स्पेस तुम्हाला वॉलड्रॉपसाठी मिळणार आहे। आत्ता आपण ही शूटिंग चालली, ही पावसाळ्यामध्ये शूट करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही जरी बघितलं तर एक थेंब लिकेजचा या फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत नाही आहे। ह्या साईडला जर आलं तर परत हा तुम्हाला स्पेस आहे, इथे इन्व्हर्टर वगैरे सेट केलेला आहे। ह्या साईडला तुमची खिडकी आहे, आणि वरतून तुम्हाला जर समजा असं वाटतं की नाही ह्याला पण आपल्याला प्लेन करून ह्या बेडरूममध्ये कन्वर्ट करायचं आहे, तुम्ही इकडे ते पण करू शकता। आणि अशा पद्धतीचा हा मोठा आणि चांगला बेडरूमची साईज आहे। आता मी राईट हँड लेफ्ट असे 2 ठिकाणी, तर मी लेफ्टचा तुम्हाला बेडरूम दाखवतो। ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर हे बेड लागल्यानंतर ही दोन्ही साईडला खूप मोठी जागा आहे। आणि ह्या साईडला जर आलात तर ह्या साईडला परत विंडोसाठी, किंवा तुम्हाला असं वाटतं नको ही जागा आपण अशीच वेळ जाण्यापेक्षा इथं तुम्ही दुसऱ्या काय पद्धतीने विचार केला तर तुम्ही क्रॉस व्हेंटिलेशन, हे विंडो आहे, इथे AC लागलेली, इथे पण ही मोकळी जागा आहे, इथे तुम्ही कडाप्पा लावून ठेवू शकता, आणि इथे पण
2 माणसं बसण्याचं प्रबंध, 2-4 माणसं बसण्याचा प्रबंध होऊ शकतो. आणि ह्या साईडला जर आलो आपण तर इकडे वॉर्डरोब ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची साईज पण जर बघितली तर ही पण साईज चांगली मोठी आहे. जुना कार्पेट आहे त्याच्यामुळे साईजबद्दल तुम्हाला इथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण चांगल्या पद्धतीनं स्पेस दिलेला आहे. परत तुम्ही आपण ह्या बाथरूममध्ये जर आलो तर तुम्हाला इथे 3 बाथरूम्स आहेत, 2 मास्टर बेडरूम आहेत आणि एक तुमचं कॉमन वॉशरूम आहे त्या पद्धतीचं. आणि ह्या साईडला जर गेलात आंघोळीसाठी मोठी जागा ऑलरेडी आहे, ज्याला ह्या काचेनं स्लायडिंग बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या साईडला आंघोळीसाठी स्पेशल आणि वेगळं तुम्हाला स्पा रूम जरी करायचं म्हटलं तरी मला वाटतं स्पा होऊ शकतो चांगल्या पद्धतीने. आणि नंतर हा तुम्ही इथे आल्यानंतर इथे एखादं मंदिर वगैरे जर बनायचं असेल तर ते पण खूप सुंदर इथं मंदिर सेट होऊ शकतं. ह्या साईडला बेडरूम, ह्या साईडला बेडरूम, इथं मंदिर ठेवलं तर इथं पण. तसे किचनमध्ये पण बेडरूमसाठी मोठी जागा आहे. पॅसेजचा एरिया जर बघितलं तर खूप मोठा आहे. आजकाल हे एवढा मोठा एरिया मिळत नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे शेवटचं आणि परत हे मोठं असणारं तुमचं हे परत बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता इकडे वॉर्डरोबला ऑलरेडी कव्हर केलेला आहे. ह्या साईडला तुमची परत ही जी स्पेस आहे ही पण मोठी स्पेस आहे. तुम्ही याचा बाल्कनी म्हणून वापर करा, किंवा मग तुम्हाला जर वेगळ्या अँगलने जरी काही इथं बनवायचं म्हटलं तर तुम्ही ते नक्की इथे बनवू शकता अशा पद्धतीचं. ह्या साईडला जर गेलात तर तुम्हाला इकडे दोन्ही तुमच्या ह्या साईडला तुम्हाला गार्डन फेसिंग दिसतं. हायर फ्लोअरला फ्लॅट नाही आहे, लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, पण फ्लॅट खूप मोठा आणि चांगला आहे. थोडा खर्च आपल्याला करायला पाहिजे, पेंटिंग डेंटिंग याच्यात गरजेचे आहे. आणि ह्या साईडला गेलं तर क्रॉस व्हेंटिलेशन अधिक ह्याच जे बेडरूम आहे याचं बाथरूम जर बघितलं तर ह्याची साईज पण जर तुम्ही बघा खूप मोठी साईज ह्या साईडला. प्लस तुम्हाला आंघोळीसाठी किंवा स्पा रूमसाठी तुम्ही ह्या साईडला पण तुम्हाला जागा आहे जी तुम्ही बघू शकता. ही बऱ्यापैकी मोठी आणि चांगली पद्धतीने शॉवर वगैरे सगळं लागलेलं आहे. कुठेही लिकेज बाथरूममध्ये वगैरे पण नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. 3 BHK फ्लॅट, खूप सुंदर आणि खूप मोठा, खूप चांगला फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट जर तुमची बघण्याची कोणाची इच्छा असेल तर मला सांगा, मी हाही फ्लॅट दाखवतो. आता राहिला प्रश्न तो आपल्या किमतीचा. तर किमतीसाठी जर तुम्ही विचार केला तर एवढ्या मोठ्या बाल्कनी जर बघितली तुम्हाला जाणवेल की खूप मोठी बाल्कनी, म्हणजे अशी छोटी बाल्कनी वगैरे नाही आहे. तुम्ही झोपाळा लावू शकता. अगदी मी म्हणेन की तिथं नाही म्हटलं तरी 17-10 खुर्च्या त्या ठिकाणी लागून मध्ये टेबल लावून तुम्ही इथे प्रॉपर बसू शकता. इतकी मोठी ह्याची असणारी ही बाल्कनी आहे. मला असं वाटते बाल्कनीचा स्पेस पण खूप मोठा आहे. बाल्कनीतनं जर आपण हॉल बघितला तर जाणवतं की खूप मोठा हा फ्लॅट आहे म्हणून. तर ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला घ्यायचा असेल किंवा बघायचा असेल तर बघा, इकडे जर बघितलं तर हायर जास्त बिल्डिंग नाही, 3च टावर ह्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. आणि समोरच्या साईडला गेलं तर कमर्शियल आहे. पण हा जो फ्लॅट आहे हा कार्पेट वाईज खूप मोठा आहे, ओपन पार्किंग आहे आणि याची जी किंमत आहे खूप चांगली आणि खूप सुंदर किंमत आहे. 1,40,00,000 रुपये ह्या मालकांनी डिमांड केलेला आहे. पण जर आपल्याला आवडलं तर समोरचा माणूस पण खूप चांगला आहे मालक, तो नक्की कमी करेल आणि तुम्हाला ही डील मी चांगल्या पद्धतीने नक्की करून देऊ शकतो. सब्जेक्ट टू तुम्हाला तो फ्लॅट आवडायला पाहिजे. तुर्तास थांबतो, कारण की आपण माझ्या चुका काढा, मला चुकातून तुम्हीच सुधरवा, मग मला अजून सुधारता येईल आणि मी अजून सुधरून तुम्हाला अजून काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेल. मी प्रोफेशनल शूटिंग म्हणा किंवा प्रोफेशनल हे माझं काम नाही आहे, पण आता ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हे करतो आहे. माझा छोटासा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला यश देणं हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आणि बाकी शेवटी तुम्हीच जे काय आहे करता करविता. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.